नमस्कार, मी संध्या. माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण सोपी आणि सुंदर अशी बाही डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे आपण उंची पाहून घेऊ. तर इथे तयार उंची आहे 10 इंच. त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तर इथे आपण छातीचा चौथा भाग घेत असतो. तिथे छाती आहे 40 इंच, त्या चौथा भाग होतो 10 इंच. तिथे मी आपल्याला डिझाईन करायची आहे, त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर वरून मी 3.5 इंचावरती कॅप हाईट घेऊन सरळ लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या बाजूने 1 इंच आणि ओपन साईड आहे समोर, इथून तर 1.5 इंच घेतलेला आहे आणि तिरकस लाईन आखून त्या लाईनवरून सेंटर घेऊन इथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. जसं आपण नॉर्मल बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बाही रुंदी आहे 5.5 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला डिझाईन करायची आहे, त्यासाठी खालून वरच्या साईडला मी इथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला बॉटम लाईनला सेंटरपासून 2 इंच अंतर घेऊन तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. या पद्धतीने त्यानंतर इथे एक हलकासा कर्व आकार द्यायचा आहे. आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. तर यानुसार मी इथे ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेतलेला आहे. तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसची सरळ बाजू आपल्या दिशेने ठेवून त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरची उलटी बाजू देखील आपल्या दिशेनेच आहे. आता इथे मी टाचण्या लावून घेते अस्तर सरकून यासाठी. त्यानंतर इथे मी दोरी लावणार आहे, त्यासाठी इथे मी 5 इंचाची दोरी कटिंग करून घेणार आहे. हे पहा. आता या दोरीचे आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत. या पद्धतीने सेंटरला फोल्ड करून 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता बघा इथे एक दोरी मी घेतलेली आहे, ती देखील सेंटरला फोल्ड करून आपल्याला या पद्धतीने बॉटम लाईनवर ठेवायची आहे. हे पहा. तर आधी आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. तेव्हा अर्धा इंच व्यवस्थित मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे. त्यानंतर बघा इथे सेंटर आहे, तिथे देखील आपल्याला सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुढे कॉर्नरला दोरी अटॅच करायची आहे. तर या पद्धतीने दोरी सेंटरला फोल्ड करून अस्त्रच्या आतून आपल्याला दोरी टाकून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा. त्यानंतर जो मधला कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. जिथे कॉर्नर आहे तिथे व्यवस्थित आपल्याला कट द्यायचा आहे. जे दोन्ही कॉर्नरला या पद्धतीने कट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी टाचण्या काढून घेते. त्यानंतर काय करायचं आहे, जसं आपण त्या कॉर्नरने दोरी अटॅच केली तसेच या कॉर्नरने देखील आपल्याला दोरी अटॅच करायची आहे, पण ते आपण बाहेरच्या साईडने अटॅच करणार आहोत. त्यासाठी इथे थोडीशी शिलाई आपल्याला उसवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने असं आपल्याला आतल्या साईडला फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला दोरी अटॅच करायची आहे. त्यानंतर बघा कॉर्नर आपल्याला व्यवस्थित बाहेरच्या साईडला काढून घ्यायचे आहेत आधी. या बाजून देखील आपल्याला व्यवस्थित कॉर्नर बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हातानेच इथे प्रेस करून घ्यायचा आहे आणि दुसरी इथे मी दोरी कटिंग करून घेतलेली आहे, ती आपल्याला या पहिल्या दोरीतून टाकून आपण या कॉर्नरमध्ये जी शिलाई उसवून घेतलेली आहे तिथे आपल्याला टाकून वरून शिलाई करून घ्यायची आहे. तर ही दोरीचा जो सेंटर आहे तो या त्रिकोणच्या बरोबर सेंटरला येईल या पद्धतीने ही दोरी आपल्याला अटॅच करायची आहे. तिथे व्यवस्थित शिलाई देऊन आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथे शिलाई करताना आपल्याला व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे. कुठे फुगा येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे आपलं अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण हे साईडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते इथे कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर बघा वरून आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे. इथे मी धागा चेंज करून घेते आधी. आपण इथे जेव्हा लेस लावतो तेव्हा त्यानुसारच धागा इथे चेंज करून घ्यायचा आहे. मॅचिंग धागा असल्यामुळे धागा दिसत नाही आणि फिनिशिंगही चांगली येते. त्यासाठी
लेस लावताना शक्यतो मॅचिंग धागाच यूज करायचा आहे. आता इथे मी ही ब्रॉड लेस घेतलेली आहे. इथे आपल्याला बॉटम लाईनने या पद्धतीने लावून घ्यायची आहे. लेस लावताना कडेने 1-2 लाईन अंतर सोडून आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. त्यानंतर जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला व्यवस्थित ही लेस फोल्ड करून घ्यायची आहे. इथे तुम्ही ब्लाऊजच्या कलरनुसार मॅचिंग लेस देखील इथे लावू शकता. पण इथे ब्लाऊज प्लेन असल्यामुळे मी ब्लाऊजला त्या काठाला मॅच होईल तीच लेस मी ब्लाऊजला लावली होती. त्यामुळे मी स्लीव्हजला देखील हीच इथे लेस यूज केलेली आहे. तिथे आपली लेस लावून झालेली आहे. आता आपण लेसच्या वरच्या साईडने देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यामुळे लेस व्यवस्थित बसली जाईल. तर इथे आपली बाही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. ही दुसरी बाही देखील मी तयार करून घेतलेली आहे. पहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.